राज्यामध्ये महागाईची झळ बसत असून साखरेचे दर वाढलेत आणि यामागे महाघोटाळा असल्याचा संशय शेतकरी नेते राजू शेट्टींनी वर्तवलाय। देशामध्ये 20,000 कोटींचा साखर घोटाळा झाल्याचा धक्कादायक गंभीर आरोप राजू शेट्टी यांनी केलाय। 48 लाख टन साखर गायब आहे। गायब झालेल्या साखरेची पाकिस्तान, बांगलादेशसह नेपाळमध्ये तस्करी होत असल्याचा गंभीर आरोप राजू शेट्टींनी केलेला आहे। या लोकांनी केलेले आहे त्यामुळे जवळपास 22 ते 25,000 कोटी रुपयाचा घोटाळा त्याच्यामध्ये झालेला आहे। कसा झालेला आहे तेही तुम्हाला सांगतो। खरं तर साखरेचे भाव आता एवढे वाढायला नको होते, साखरेचे भाव वाढायला पाहिजे असं म्हणायला माणूस नाही आहे, पण हे जे वाढलेलं आहे याला वाढलेल्या साखरेच्या भावाचा आम्हाला फायदा होणार नाही। फारसा थोडा होईल, तोही महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना, कारण आम्ही महाराष्ट्रामध्ये साखर सगळ्यात